सुरुवात. नमस्कार. नमस्कार. सर्वांचं या आजच्या मंगल पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना सादरीकरणासाठी शुभेच्छा. या मंगल पर्वाची सुरुवात आपण श्री विजयजी ढेंगे यांच्या शंखनादाने आणि प्रदीपजी आडूर यांच्या पूर्वनियोजित शंखनादाने सुरुवात करूया. विजयजी. प्रदीप अडूर. श्री विजयजी डेंगे आणि प्रदीप आडूर यांच्या उत्तम शंखनादाने आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. नमस्कार सगळ्यांना. आजच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे पूर्ण सत्ता ही डॉक्टर शुभदाताई खटावकर यांची असते. पण आपण त्यांना विनंती करतो की सुरुवातीला त्यांनी सादरीकरण करावं. सादरीकरण हा विषय आपल्या ग्रुपसाठी असा आहे की प्रत्येकाला एखादी स्वरचित कविता किंवा स्वलिखित नियोजित वेळेमध्ये सादर करता आलं पाहिजे. कारण लिखाण करणं आणि सादर करणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. आणि स्वतःचं लिखाण सादर करणं किंवा स्वतःची कविता सादर करणं यात एक वेगळा आनंद आहे. आता सादरीकरणामध्ये कवितेचं शीर्षक दोनदा सावकाश सांगणे आणि प्रत्येक ओळ दोनदा सावकाश म्हणणे. कारण कवीला माहिती असतं की आपण काय कविता लिहिली आणि त्याच्यात अर्थ कोणता दडलेला आहे. पण ऐकणाऱ्यासाठी त्या ओळी नवीन असतात आणि कविता म्हणजे बराचसा अर्थ छोट्याशा शब्दांमधून व्यक्त केलेला असतो. त्यामुळे कवितेचं सादरीकरण तशा प्रकारचं व्हावं. आणि आपण जेव्हा स्वलिखित सादरीकरण करतो त्याच्यात कसं आहे, वाचता वाचता किंवा म्हणता बोलता बोलता आय कॉन्टॅक्ट समोरच्या व्यक्तींशी असणं, स्पष्ट उच्चार असणं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं लेखन बरोबर दिलेल्या नियोजित वेळेत होतं की नाही याची दखल घेणं. कारण हेच आपल्याला शिकायचं आहे की आपण जर एखादा भाग खूप जास्ती लिहिला असेल तर तो कमी कसा करायचा किंवा कमी पडत असेल तर तो 4 मिनिटापर्यंत कसा आणायचा. आणि हा सगळा शिक्षणाचा भाग म्हणून हे आपल्या सगळ्या ग्रुपमधील सभासदांसाठी आपण हे करतो. आणि अपेक्षा एवढीच असते की जास्तीत जास्त सभासदांनी याच्यात भाग घ्यावा. कारण ही एक संधी आहे आपल्याला कविता सादर कशी करायची किंवा बोलायचं कसं ते कळण्याचं. तर एवढी प्रस्तावना करून मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रथम सादरीकरण वक्त्या डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना विनंती करतो आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. डॉक्टर शुभदाताई खटावकर, करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. नुकत्याच तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत इंटरनॅशनल पुणे आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय तितिक्षा काव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला. एका तासामध्ये कविता कशी तरी भराभर लिहिली आणि वेळेत पाठवून दिली. महाराजांच्या कृपेने तिला 80 गुण मिळाले आणि तिचा नामोल्लेख
78 मध्ये झाला. मला खूप आनंद झाला. आणि तीच आईविषयीची कविता सादर करावी असं मला वाटतं. म्हणून शीर्षक आहे कवितेचं, तू प्रेम शक्ती, तू स्नेहवृत्ती. तू प्रेम शक्ती, तू स्नेहवृत्ती. चैतन्य तुझ्या गवसे प्रेम शक्ती. चैतन्य तुझ्या गवसे प्रेम शक्ती. चरणी चरण तीर्थी तुझ्या चंद्रभागा. चैतन्य तुझ्या गवसे प्रेम शक्ती. चरण तीर्थी तुझ्या चंद्रभागा. विश्वातली तू अगम्य स्नेहवृत्ते. अधरी विलसे रम्य अनुरागा. अधरी विलसे रम्य अनुरागा. करा. विश्वातली तू अगम्य स्नेहवृत्ते. विश्वातली तू अगम्य स्नेहवृत्ते. अधरी विलसे रम्य अनुरागा. अधरी विलसे रम्य अनुरागा. तुझ्यामुळे या विश्वी आमचा संचार. तू तर असशी भगवंताचा साक्षात्कार. तुझ संस्कारे जीवना मिळे खरा आकार. अंतरंगासह फुले सारा बाह्यात्कार. अंतरंगासह फुले सारा बाह्यात्कार. तू असशी आकाशीच्या नक्षत्रधारा. तू असशी आकाशीच्या नक्षत्रधारा. तू होशी ग्रीष्मी सुखद मलय वारा. तू होशी ग्रीष्मी सुखद मलय वारा. तुझ्या दर्शने विरून जाती दुःखाच्या गारा. नैराश्य अकर्तृत्वाला तुझमुळे नसे थारा. नैराश्य अकर्तृत्वाला तुझमुळे नसे थारा. उत्साह प्रेरणा यांचे असची तू उदाहरण. उत्साह प्रेरणा यांचे असची तू उदाहरण. दुःखाकडे पाहण्याचा देशी संदेश तू महान. दुःखाकडे पाहण्याचा देशी संदेश तू महान. परिस्थितीच्या गांभीर्यातही रक्षिची तू आमुची शान. परिस्थितीच्या गांभीर्यातही तू रक्षिची आमची शान. शिशिरातील पानगळीचीही तुझ लेखी थोरवी महान. शिशिरातल्या पानगळीचीही तुझ लेखी थोरवी महान. सूर्य तेज आहे खरेच तुझ्या विचार सौंदर्यात. सूर्य तेज आहे खरेच तुझ्या विचार सौंदर्यात. प्रगतीचा क्षुण्ण मार्ग असे तुझ्या नव चैतन्यात. चंद्राची शीतलता वसे तुझ्या शुभ्र हास्यात. चंद्राची शीतलता वसे तुझ्या शुभ्र हास्यात. वाग्देवीचा मधुर झंकार. वाग्देवीचा मधुर झंकार झंकृते तुझ्या परावाणी साम्राज्यात. तुझ्या परावाणी साम्राज्यात. तू असशी आमुची प्रेरणा शक्ती नीती. तू असशी आमुची प्रेरणा शक्ती नीती. तुझमुळेच साधली आम्ही ईश्वरी भक्ती. तुझमुळेच साधली आम्ही ईश्वरी भक्ती. तुझमुळेच वृद्धिंगत झाल्या मध्यमा पश्यन्ते. तुझमुळेच वृद्धिंगत झाल्या मध्यमा पश्यन्ते. तव प्रेरणेनेच बहरली आमच्या नात्यांची शक्ती. आमच्या नात्यांची शक्ती. तू तेज, तू सौंदर्य, सद्गुणांची अगम्य खाण. तू तेज, तू सौंदर्य, सद्गुणांची अगम्य खाण. तू सद्विचारांच्या सहृदयतेचे बहरते हिरवे रान. तू सद्विचारांच्या सहृदयतेचे बहरते हिरवे रान. तू शांती क्षमा
शीतलतेचा उज्ज्वल संस्कार. तू शांती क्षमा शीतलतेचा उज्ज्वल संस्कार, मानवी भावना आणि सद्कृतींचे तू तर अक्षयवाण. मानवी भावना आणि सत्कृतींचे तू तर अक्षयवाण. माते कधीच ना फिटतील तव आभाळा समरुण. माते कधीच ना फिटतील तव आभाळा समरुण. शतजन्मींचे सौभाग्य आमुचे आलो तुझ्या पोटी. शतजन्मींचे सौभाग्य आमचे आलो तुझ्या पोटी. हीच किमया ठरली आमच्या सद्भाग्याची मोठी. आमच्या सद्भाग्याची मोठी. म्हणून विनम्रतेने करतो. म्हणून विनम्रतेने करीतो तुला प्रणाम कोटी कोटी. तुला प्रणाम कोटी कोटी. तुला प्रणाम कोटी कोटी. धन्यवाद. मस्त झाली कविता, छान छान. झालं हो. एकदम छान. हा सुंदर झाली आईची टू कविता. गुड टू गुड टू गुड. शुभदाताई मस्त कविता, एकदम. खूपच सुंदर. थँक्यू छान, थँक्यू. शुभदाताई सुंदर, मस्त सुंदर. कविता, छान. सुंदर, ओके. सुंदर कविता. आम्हाला शुभदा आमच्या आईची आठवण झाली. शुभताताई, एवढी हो. छान कविता एका तासामध्ये सुचवून लिहून पाठवण्यामध्ये हो, खूप टाईप difficult आहे करून हो. पाठवायची पण पुन्हा. सगळं खूप श्रेय difficult आहे हो, खूप आईलाच difficult जात आहे. आहे. खरंच कठीण आहे. सगळं कठीण श्रेय आहे. आईला जात आहे. सगळंच कठीण आहे. सगळंच कठीण आहे. कठीण. हे शब्द पण ऐकल्यासारखे वाटत नाही. शुभदाताईंची करून कमाल. घेतात. लहानपणी मराठी पुस्तकांमध्ये वाचले होते. ज्ञानगुरूची महाराज कमाल. ऐका. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. राजगुरु तुकोबाराय हा पुढच्या भागाला जोडून आहे म्हणून मी मागे घेतला होता, तोच भाग घेते. बर. तुकाराम महाराजांची कीर्ती गावोगावी पसरली आणि एक दिवस ती उंच उंच गडावर शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत पोहोचली. शिवाजी महाराजांचा पिंड देव आणि संत यांना मनोभावे मानणारा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असूनही साधू संतांच्या आशीर्वादाचे मोल ते पूर्ण जाणून होते. तुकोबांची कीर्ती ऐकून राजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यांनी एक अत्यंत तेज घोडा त्यांना घेऊन येण्यासाठी पाठवला. घोड्यासोबत दिवट्या, छत्री, तुरे, वाद्य, नानापरी असा थाट होता. इकडे तुकोबाराय उत्स्फूर्त अभंग गाण्यात रंगलेले. आलेल्या कारकुनाने शिवाजी राजांच्या भेटीची इच्छा तुकोबारायांना सांगितली. मात्र निसंग एकांत प्रिय तुकोबारायांना अंतस्फूर्तीने म्हणू लागले, दिवट्या, छत्री, घोडे तो बऱ्यात न पडे. आता येते पंढरी राया, मज गोविसी कासया. मानदंभ चेष्टा हे तो शिखराची विष्ठा. तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा. तुकाराम महाराज यांच्या अंतरंगाचे पारदर्शी बिंब शिवरायांना पाठवलेल्या या आणि अन्य 3 अभंगात उमटले आहे. अचानक आणि अनपेक्षित असे निमंत्रण तेही राजाकडून, आणि पहिले वास्तविक हा केवढा सुवर्ण योग, केवढा सन्मान, केवढी प्रतिष्ठा. पण तुकोबाराय मनाने, वृत्तीने भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या अशा उच्च आणि उदात्त पातळीवर पोहोचलेले आहेत की त्यांच्या लेखी हा मान, ही प्रतिष्ठा त्यांच्याच शब्दात डुकराची विष्ठा आहे. कारण त्यांची अवस्था ते वर्तत दिसती देही परिणा माझ्या गई. ते असं म्हणत ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, अशीच आहे.
तुकोबारायांच्या ठिकाणच्या आत्मतेजाच्या प्रकाश रेखा या अभंगातून परावर्तित झाल्या. सर्वसामान्यांनाच नाही तर शिवाजी महाराजांनाही दिपवणाऱ्या आहेत. विठ्ठलाच्या ठिकाणी चित्त जडलेले, प्रेम भक्तीच्या आनंदाच्या डोहात मन डुंबत राहिलेले, यामध्ये कुठलाही विक्षेप येऊ नये म्हणून न करावा संग, वाटे दूर व्हावे जग, आणि वाटे न बोलावी मात, अशी विठ्ठलाशी एकता नता साधणारा एकांत त्यांना परमप्रिय वाटतो. म्हणून ते म्हणतात, जन धन तन वाटे लेखावे वमन. त्यामुळे लौकिक व्यवहाराची सुवर्ण संधी हा तुकोबारायांना पेच प्रसंग वाटतो. म्हणून ते देवाला म्हणतात, हे प्रभो, या दिवट्या छत्री घोडे जे आमच्या चित्ताला आवडत नाहीत ते का पाठवून देतोस? आता तुम्हीच धावून या, माझी सोडवणूक करा. पंढरीनाथा, तुझ्या हाती अवघ्या विश्वाची सत्ता आहे. तुझ्या पायाशी आल्यावर दुसऱ्या कोणाकडे जावे असे आम्हाला वाटत नाही. पुढे ते म्हणतात, ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. या त्रिभुवनात जे बळ ते देव कृपेने आमच्या अंगात आहे. त्याच दमात ते ठणकावून सांगतात, तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. देवाची असा अतूट संग घडला आणि तुका लौकिक जगात मनाने निसंग बनले. छत्रपतींचे बोलावणे आले म्हणून काय झाले? मुंगी आणि राव आम्हाला सारखेच. आमच्या घरातच सावळे वैकुंठ आले आहे. मग कसला मोह आणि कसली आशा? तिथे कडी काळाचा फासा सुद्धा ढिला पडतो. तेव्हा राजा भेटीची वार्ता तेवढी करू नका. आमच्या पळीता ओशिंता एक पांडुरंग आहे. पतिव्रतेप्रमाणे आम्ही एका विठोबाशी जाणू. आता बाकी सगळ्या आशा शून्य झाल्या आहेत. आता आम्हाला विश्वच विठ्ठल आहे. अर्थात राजा, तुम्ही आम्ही विठ्ठल रूपात, तुम्हालाही आम्ही विठ्ठल रूपातच पाहतो. आता कशात गुंतणे म्हणजे नाश आयुष्याचा. तुकोबारायांचे हे सगळे अभंग रूप बोलणे किती स्पष्ट, परखड. तुकोबाराय वरून फणसासारखे खरखरीत पण आतून गऱ्यासारखे गोड. कारण हे बोलता बोलता ते शिवरायांचा आदरही प्रकट करतात. त्या संदर्भात ते लिहितात, राजे तुमचे पत्र वाचले. तुम्ही युक्तिवान, ब्रह्मनिष्ठ, अत्यंत ज्ञानी आहात. गुरुबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे. वृत्तीत प्रेमभाव आहे. शिव हे तुमचे नाव मोठे पवित्र आहे. तुम्ही छत्रपती म्हणजे हे तर विश्वाचे सूत्रच. राजे तुम्ही चातुर्य सागर आहात. तुम्ही पूर्वीच दैवाचे हरिभक्त आहात. नमस्कार. संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. छान झालं. खूप सुंदर छान भारतीताई. केलं. छान. छान भारती. भारतीताई छान झालं भारतीताई. खूप छान. खूप छान, खूप छान. धन्यवाद. आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी माझी एक कविता सादर करतोय. संत परंपरा. संत परंपरा. महान संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ ज्ञानेश्वरी घरोघरी आज. महान संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ ज्ञानेश्वरी घरोघरी आज. वारकरी संप्रदायाचा पाया विठ्ठल भक्त ज्ञानदेव राया. वारकरी संप्रदायाचा पाया विठ्ठल भक्त ज्ञानदेव राया.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंग गाथा झाली पाण्यावर साज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंग गाथा झाली पाण्यावर साज. ज्ञानदेवे रचिला पाया वारकरी पंथाचा, तुका केलासे कळस भक्तांचा. ज्ञानदेवे रचिला पाया वारकरी पंथाचा, तुका केलासे कळस भक्तांचा. संत नामदेव पायी यात्रा करुनी, नामस्मरण श्रेष्ठ दिले पटवूनी. संत नामदेवे पायी यात्रा करुनी, नामस्मरण श्रेष्ठ दिले पटवूनी. धुरा सांभाळिली पंथ वारकरी, विठ्ठल द्वारी नामदेव पायरी. धुरा सांभाळिली पंथ वारकरी, विठ्ठल द्वारी नामदेव पायरी. संत कवी एकनाथ महाराज घरी, श्रीखंड्या होनी विठू पाणी भरी. संत कवी एकनाथ महाराज घरी, श्रीखंड्या होनी विठू पाणी भरी. लिहिले अभंग भारूड जोगवा गवळण, ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण. लिहिले अभंग भारूड जोगवा गवळण, ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण. संत चोखा मेळा श्रेष्ठ कवी, सर्वा पांडुरंग भेटीची मुभा हवी. संत चोखा मेळा श्रेष्ठ कवी, सर्वा पांडुरंग भेटीची मुभा हवी. उपेक्षित बांधवांच्या उद्धारार्थ, शूद्र जाती अस्पृश्यता दूर केली सार्थ. उपेक्षित बांधवांच्या उद्धारार्थ, शूद्र जाती अस्पृश्यता दूर केली सार्थ. अध्यात्म संत रामदास स्वामींचे, अध्यात्म संत रामदास स्वामींचे, घडे समाज प्रबोधन देशभक्तीचे. अध्यात्म संत रामदास स्वामींचे, घडे समाज प्रबोधन देशभक्तीचे. अशी थोर संत परंपरा आम्हा लाभली, संतांची कामगिरी महान ठरली. अशी थोर संत परंपरा आम्हा लाभली, संतांची कामगिरी महान ठरली. नमस्कार. वाह. संत वाङ्मय आणि आताच महाराष्ट्राची संत परंपरा झालेली आहे आपली. छान त्यामुळे उत्तम. विषय ताजा आहे. धन्यवाद. आपल्या समोर निवेदिता खासनीस सादरीकरण करतायत. निवेदिता ताई, सुरुवात करा. पाऊस पडल्यावर जो मातीचा वास येतो त्याला मृदगंध म्हणतात आणि त्या कवितेला मला सर्वोत्कृष्ट मिळालं म्हणून ती मी वाचण्याचा प्रयत्न करत आहे. वाट पाहे माझे मन, येईल का हो मृदगंध. वाट पाहे माझे मन, येईल का हो मृदगंध. पाऊस पडल्यावर भूमी होईल का हो बेधुंद. पाऊस पडल्यावर भूमी होईल का हो बेधुंद. या सुरम्य निसर्गात शब्दी सहज, या सुरम्य निसर्गाला शब्दी सहज बांधावे. या सुरम्य निसर्गाला शब्दी सहज बांधावे. नभ जल तरुवेलीना नेत्री मिटून घ्यावे. नभ जल तरुवेलीना नेत्री मिटून घ्यावे. आकाशात इंद्रधनु आणि काळेभोर मेघ, आकाशात इंद्रधनु आणि काळेभोर मेघ, त्यांचे छान सप्तरंग मग दरवळेल सुगंध. त्यांचे छान सप्तरंग मग दरवळेल सुगंध. सुगंधात न्हाऊन येईल जेव्हा श्रावण. या सुगंधात न्हाऊन येईल जेव्हा श्रावण. श्रावणातील शब्दांकुर भिजतील सर्वजण. श्रावणातील शब्दांकुरात भिजतील सर्वजण. या चिंब मृदगंधात न्हाऊ घालीन मनाला. या चिंब मृदगंधात न्हाऊ घालीन मनाला. उधाण येईल मग माझ्या लेखन कलेला. उधाण येईल मग माझ्या लेखन कलेला. जन्म घेतील हो कविता, वाढतील कवितेची रोप. जन्म घेतील हो कविता, वाढतील कवितेची रोप. मंद मंद सुवासात येईल मला शांत झोप. मंद मंद सुवासात येईल मला शांत झोप. छान 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 छान.
छान छान झालं मस्त. सुवास आणि सुगंध, मृदक गंध. छान छान. मृदगंध म्हणजे मातीचा वास जो होय आल्यानंतर होय मनाला आनंद होतो. होय. आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदराव, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी तुम्हाला तिसरे भारतीय पारितोषिक नोबेल पारितोषिक विजेते हरगोविंद खुराना यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. वा वा. त्यांना चिकित्सामध्ये 1968 साली नोबेल पारितोषिक मिळाले. हरगोविंद खुराना यांचा जन्म 9/11/1922 मध्ये पंजाब रायपूर मध्ये झाला. झाडाखाली भरण्यात येणाऱ्या शाळेत त्यांनी 4 वर्ष शिक्षण घेतले. त्यानंतर ते मुलतानमधील दयानंद आर्य समाज माध्यमिक शाळा म्हणजे सध्याची मुस्लिम माध्यमिक शाळा ते गेले. त्यानंतर शिष्यवृत्तीच्या आधारे त्यांनी लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. पदव्युत्तर शिक्षणानंतर भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडच्या लिव्हरपूल युनिव्हर्सिटीत सेंद्रिय रसायनशास्त्रातील PhD या अभ्यासासाठी गेले. तेथे त्यांना रॉजर वीर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD मिळाली. त्यानंतर 1 वर्ष ते स्वित्झर्लंडमधील झुरिकच्या ETH संस्थेत व्लादिमीर यांच्यासोबत रसायनशास्त्र या विषयावर काम करत होते. त्यांनी 1952 मध्ये ब्रिटिश कोलंबियातील युनिव्हर्सिटीच्या रिसर्च कोलंबियामध्ये नोकरी केली. स्वतःची प्रयोगशाळा सुरू करण्याच्या कल्पनेने ते खूप उत्साहित झाले. या ठिकाणी फारशा सोयी नसल्या तरी त्यांना कामाबद्दल पूर्ण स्वातंत्र्य होते. तेव्हा त्यांनी केंद्र आमले आणि अनेक महत्वाच्या जैवरेणूंचे संशोधन केले. खुराना यांनी 1960 मध्ये विकसनशील येथील इन्स्टिट्यूटमध्ये फॉर रिसर्च केंद्राच्या सहसंचालक पदाची सूत्रे घेतली. या ठिकाणी त्यांनी RNA आणि प्रथिनाच्या यंत्रणेचा अभ्यास केला. याच कामाबद्दल त्यांना 1968 साली विभागून नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या कामामधील त्यांचा सहभाग म्हणजे त्यांनी विकरांच्या पद्धतीने RNA साखळ्या तयार केल्या. या बनविलेल्या RNA च्या साह्याने बहुपेथवळे शोध आणि बहुपेंटॉसाइड अमिनो आम्ल क्रमाच्या अभ्यासामुळे अनेक कोडी सुटले. खुरानातील पहिले कृत्रिम जनुक तयार केले गेले. पॉलिमर आणि लायपेज या विकराच्या उपयोगाचे करून DNA तुकडे करून एकमेकांना जोडले. यांच्यावरूनच नंतर पॉलिमर चेन रिॲक्शनचा शोध लागला. या कृत्रिम जनुकांचा उपयोग जीवशास्त्र मध्ये नवीन वनस्पतीसाठी, प्राण्यांमध्ये क्लोनिंगसाठी आणि सिक्वेन्सिंग इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. मानवी उत्क्रांती आणि माणसामध्ये होणाऱ्या अनुवंशिक आजारांच्या अभ्यासासाठी ही त्याचा खूप उपयोग होतो. आता खुरानांच्या संशोधनाच्या आधारे अनेक कंपन्या स्वयंचलित यंत्राच्या साह्याने व्यावसायिक स्तरावर कृत्रिम जनुके आवश्यकतेनुसार तयार करून देतात. हरगोविंद खुराना यांचे निधन 1 नोव्हेंबर 2011 साली कॉन्कॉर्ड, मॅसेच्युसेट्स येथे झाले. नमस्कार. छान छान छान. खुरानांबद्दल खूप छान माहिती दिलीत तुम्ही. छान माहिती. छान खूप छान माहिती. मस्त. जेनेटिक्स वरती.
आपल्या समोर आता अनामिका ताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिका ताई, करा सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी झेंडूचे फूल ही एक कथा सांगणार आहे. आज 12वी नंतर जवळजवळ 20 वर्षांनी आम्ही सर्व मित्र प्रत्यक्ष भेटणार होतो. साताऱ्यातील सनराईज रिसोर्ट येथे 2 दिवस पिकनिकसाठी आम्ही जमणार होतो. ठरल्या वेळी व ठरल्या दिवशी आम्ही सर्व मित्र जमलो. अरे, तू आधी कसा दिसत होतास, आता बघ कसा दिसतोयस. तेव्हा किती छान दिसत होतास, आता बघ काय झालंय ते. अशी आम्ही थट्टा मस्करी करत होतो. परंतु त्याच वेळी आम्हाला आमचा एक मित्र सूरज याची आम्हाला सगळ्यांना खूप आठवण झाली. तो मात्र आमच्या सोबत नव्हता, कारण त्याचा कुठल्याच प्रकारे कॉन्टॅक्ट नाही झालेला. तो कुठे असेल, काय करतो हे कुणालाच माहित नव्हतं. रिसॉर्ट मध्ये आमचा चहा झाला, थोडा आराम पण झाला आणि त्याच्यानंतर छान रुचकर असे सातेरी जेवण झाले. त्यानंतर आम्ही तिथल्या सेवकाबरोबर 2 किलोमीटर अंतरावर असलेले फुल शेत पाहायला गेलो. तेथले मालक नमस्कार करीत आमच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांना जवळून पाहता आम्हाला सर्वांना खूप आश्चर्य वाटले आणि ते पण आम्हाला बघत राहिले, अवाक झाले. कारण तो तर आमचा जुना मित्र सूरजच निघाला, ज्याची आम्हाला सतत आठवण येत होती, ज्याच्या आम्ही शोधात होतो. सर्वांना खूप आनंद झाला, गळाभेट झाली. आनंदाप्रित्यर्थ पुन्हा एकदा गोड चहा झाला. प्रत्येकाने आपापले शिक्षण, करिअर, जीवनाबद्दल सांगितले. सूरज पण सांगू लागला. 12वी नंतर पुण्याला मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले. लहान भावाने बीकॉम पूर्ण केले. आमच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर शेत विकले होते. त्यानंतर माझे आई वडील दोघे गरीब मित्राकडे राहत होते. मला पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी लागली. 10 वर्षे मी नोकरी केली, पुष्कळ पैसा कमवला. MNC कंपनी होती. पण तिथला एकटेपणाचा, त्या यांत्रिक जीवनाचा मला खूप कंटाळा आला. एका क्षणी वाटले माझी माती, माझे मायबाप मला बोलवत आहेत. माझी खरी गरज तिकडे आहे. बस त्याच क्षणी काशा गुंडाळला आणि सर्व काही सोडून इथे गावी मी निघून आलो. हाती पैसा होता, त्याचे योग्य नियोजन करण्याचे ठरवले. इथे आल्यावर प्रथम त्या गरीब शेतकरी मित्र होता, म्हणजे माझ्या वडिलांचा मित्र होता, त्या कुटुंबाला मी दत्तक घेतले. त्यांच्याच घरी आम्ही सर्व मिळून राहू लागलो. घराच्या पुढील भागाचे रिसॉर्ट मध्ये कन्वर्ट केले. चांगले म्हणजे येतात जे राहायला, रिसॉर्ट बघायला म्हणून जे येतात त्यांना चांगले जेवण, सातारा साईट सीइंगचे दर्शन याची सोय केली. या सर्व कामाची जबाबदारी शेतकरी कुटुंब, माझे आई वडील व माझा भाऊ यांनी स्वीकारली व छान ते निभावत आहेत. त्या शेतकरी मित्राची ही पडीक जमीन होती. त्यावर फुलशेती करायचे ठरवले. इंटरनेट सर्च करून ही झेंडूची फुल शेती मी फुलवली. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या साथीने आनंदाने हे सर्व काय आम्ही करतो. मित्रा, खरं सांगतो, हे सर्व एकत्रितपणे करीत असताना सर्वांचे मानसिक व शारीरिक आजार कुठे पळून गेले. आम्ही सर्व इतके व्यस्त असतो की काळजी करायला, रडत बसायला कोणालाच वेळ नसतो. आणि मला हेच तर हवं होतं. आम्ही सर्व मित्र मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. खरोखर ती पिवळी, नारंगी, गडद लाल झेंडूची फुले आणि त्याची ती फुल शेती पाहून आम्हाला धन्य धन्य वाटत होते.
काश्मीरचे सौंदर्य पण यापुढे फिक्के पडेल की काय असं वाटत होते. पडीक शेतात जसे काय सोने पिकले होते. पुढे माझा मित्र म्हणाला, नाही पुढे म्हणाला, वेगवेगळ्या शहरात या फुलांची मी निर्यात करतो. आता परदेशात देखील मी निर्यात करणार आहे. इथल्या सर्व बागायतदारांना एकत्र करून हे काम मी करणार आहे. इथल्या सर्व लोकांना रोजगार तर मिळेल, परंतु आमच्या साताऱ्याचं नाव पण होणार आहे. तुम्हाला माहित आहे का, झेंडू मध्ये औषधी गुण खूप आहेत. फक्त सण वार उत्सव हार तोरण यासाठी नाही, तर अपस्मार, कानदुखी, दातदुखी, त्वचारोग, कीटकदंश, आकडी, मूळव्याध, स्नायुदुखी, मूत्रपिंड विकार यावर सुद्धा याचा रामबाण उपाय होतो. म्हणून तर याला मल्टी पर्पज प्लांट म्हणतात. आणि म्हणून तर मी झेंडूची फुलशेती करायचे ठरवले. शिवाय आरास, सजावट, रंगासाठी व दुःख विधीसाठी सुद्धा ह्याचा वापर होतोच. त्यानंतर रोज संध्याकाळी मी कॉम्प्युटर व फुल शेतीचे मार्गदर्शन इथल्या तरुण वर्गाला देतो आणि माझ्या समाज ऋण फेडायचे मी प्रयत्न करतो. तुम्ही आलात, आपली अचानक भेट झालेली आहे. मला खूप खूप आनंद होत आहे. पुन्हा या. आणि हो, झेंडूची जर तुम्ही चव विचारलीत ना, तर ती थोडी तिखट, कडवट आणि तुरट असते. आणि आतला जो एक मऊ भाग असतो ना, तो खोबऱ्यासारखा लागतो. तुम्ही नक्की या, पुन्हा गप्पा मारूया. असे म्हणत रिसॉर्टचे बिल त्यांनी चक्क फाडून टाकले आणि आम्हा प्रत्येकाला झेंडूचे एक एक रोपटे दिले. ही माझी आठवण व प्रेमाची भेट समजा. मुळात प्रत्येक फूल हे सहनशीलता, समृद्धी व सौंदर्याचे प्रतीक आहे. या रोपट्याला आलेले फूल चैतन्य, उत्सुकता व आत्मविश्वास वाढवणारे असेल. खरंच आमच्या सूरज मित्राच्या आम्हाला खूप हेवा वाटला. तो खरं आयुष्य जगतोय. माय बाप माती समाज बांधिलकी चा लख प्रकाश त्यांनी आमच्यावर टाकला होता. आमचे डोळे दिपून गेले होते आणि आपोआपच आम्ही नतमस्तक झालो होतो. नमस्कार करून पुन्हा येण्याचा वायदा करून आम्ही अगदी जड पावलाने तिथून निघालो. धन्यवाद. छान छान, मजा आली ऐकायला. खूप सुंदर छान, अनुभव खूप सांगितला. थँक्यू. खूप छान. छान. छान, खूप आवडलं. थँक्यू. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. आज मी कविता म्हणणार आहे. कवितेचं नाव आहे पाऊस बाधा. कवितेचं नाव आहे पाऊस बाधा. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस बाधा. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस बाधा. तुडुंबल्या जळात नाते जणू कृष्णाची राधा. तुडुंबल्या जळात नाते जणू कृष्णाची राधा. मृदगंधाचा वास दरवळे, गोड गारवा मंद झुळझुळे. सरसर झिरमिर पदरतीयेचा लहरत गंधित झाला. सरसर झिरमिर पदरतीयेचा लहरत गंधित झाला. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस धारा. आकाशीचे मेघ सावळे, लवंडती ते कुंभ जलाचे. सचैल चाले स्नान तियेचे धूसर धूसर काया. सचैल चाले स्नान तियेचे धूसर धूसर काया. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस बाधा. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस बाधा. वृक्षजनांना बहालशाली करीत चालली हिरवी शाई. वृक्षजनांना बहालशाई करीत चालली हिरवी शाई. राकट दणकट बाहू पसरून फुलल्या डोंगर माळा. राकट दणकट बाहू पसरून फुलल्या डोंगर माळा. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस बाधा. मृगधारांनी वसुंधरेला झाली
झाली पाऊस बाधा. किरण कोवळे पिवळे धवळे भर शेतातून खेळत लोळे. किरण कोवळे पिवळे धवळे भर शेतातून खेळत लोळे. क्षितिजाच्या सीमेवर लहरे अंदुक मंदुक छाया. क्षितिजाच्या सीमेवर लहरे अंदुक मंदुक छाया. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस बाधा. मृगधारांनी वसुंधरेला झाली पाऊस बाधा. धन्यवाद. वाह, छान छान. शब्द वा प्रयोग वा खूप वा. आवडला. झाली पाऊस बाधा. छान 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 मस्त. छान खूपच छान. उत्तम मस्त. वाव मस्त. फार गोड वाटलं. धन्यवाद. अनसुयाताई सुंदर. धन्यवाद भारतीताई. धन्यवाद. सर्वांचं सादरीकरण छान झालेलं आहे आणि डॉक्टर शुभदाताई खटावकर या इतर सर्वांच्या सादरीकरणाची समीक्षा करणार आहे. आणि त्याआधीचे एक कठीण पर्व म्हणजे त्यांच्या सादरीकरणाचा मी आढावा घेणार आहे. आढावा हा आपल्या क्षमतेने घेतला जातो आणि समीक्षा ही ज्ञानी मनुष्यच करू शकतो आणि हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. तितिक्षा या मोठ्या स्तरावर असलेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये त्यांची वरच्या नंबरवर निवड झाली. त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहेच आणि तेव्हा त्यांनी आपल्याला त्याप्रमाणे कळवलं होतं. तर त्या तितिक्षामध्ये ऐनवेळी मिळालेल्या निरोपाप्रमाणे 1 तासामध्ये कविता त्यांनी रचली. विषय होता आई. आता मी मगाशी मस्करीत म्हटलं आई विषय असल्यामुळे आणि तुमच्याकडे एवढा समृद्ध शब्द भांडार असल्यामुळे ती कविता एवढी प्रभावी झालेली आहे. योग्य शब्द शोधत होतो मी. तर आपण त्या कवितेचा थोडासा आढावा घेऊया. प्रेम शक्ती आणि स्नेह वृत्ती म्हटलेलं आहे त्यांनी. आई ही प्रेमशक्ती आणि स्नेहवृत्ती. चैतन्याची प्रेमशक्ती जिच्या चरणी चंद्रभागा आणि विश्वासाची स्नेहवृत्ती अशी त्यांनी कवितेला सुरुवात केली आहे. तुझ्यामुळे आमचा संचार आणि संसाराला मिळे खरा आकार असा त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये उल्लेख केलेला आहे. आईला आकाशीच्या नक्षत्रांमध्ये त्यांनी स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर ग्रीष्माचं सुखद मलय धारा म्हटलेलं आहे. आता आपण पुढे येतो आहोत ते आपल्या वैयक्तिक जीवनात. म्हणजे मलाही माझ्या आईचा ची पूर्ण आठवण आली ही कविता ऐकताना. विरून जाती दुःख धारा आणि नैराश्येला नाही थारा. हे आपल्याला आपल्या लहानपणी जे केलेले संस्कार आहेत, जगायचं कसं आणि इतर परिस्थितीला धरून जगायचं कसं. तर विरून जाती दुःखधारा नैराश्याला नाही थारा. उत्साह प्रेरणेला उधाण दुःखाकडे पाहण्याचा संदेश आईने दिलाय. परिस्थितीच्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीच्या गांभीर्यात पण आईनी आपली शान सांभाळली आहे असं त्या म्हणतात. तुझ्या विशाल सौंदर्यात सूर्य तेज आहे. सूर्य तेजाला सौंदर्याशी जोडण्यासाठी आई ही एकच प्रतिमा असू शकते. त्याच जाणीव झाली.
प्रगतीचा मार्ग आहे तुझ्या चैतन्य. तू प्रेरणा शक्ती नीती, तुझ्यामुळे साधली ईश्वरी भक्ती. पुढे जाऊन त्या म्हणतात, तव प्रेरणेने आमुच्या नात्यांची शक्ती, प्रेम सौंदर्याची खाण. हे सगळं इतकं छान त्यांनी वर्णन केलेलं आहे. कविता ही कमी शब्दामध्ये बनते, पण त्याच्यामध्ये एवढा अर्थ ठासून भरायचा, तर ते फक्त डॉक्टर शुभदाताईंना खूप उत्तम रीतीने जमतं असा माझा अनुभव आहे. तव प्रेरणेने आमच्या नात्यांची शक्ती, जी त्यांच्या नात्यामध्ये आज पण आपण ती शक्ती बघतो. त्यांच्या दोन्ही बहिणी, तिन्ही बहिणी त्यांना आईच्या स्थानावर ठेवून त्यांचं मार्गक्रमण करत आहेत. प्रेम सौंदर्याची खाण. पुढे जाऊन त्यांनी म्हटलेलं आहे, तू शांती क्षमा शीतलतेचा उज्ज्वल संस्कार. तू शांती क्षमा शीतलतेचा उज्ज्वल संस्कार, मानवी भावना सत्कृतीचे अक्षय वाण. मानवी भावना सत्कृतीचे अक्षयवाण ला इथे स्थान दिलेलं आहे. आणि शेवटच्या 2 ओळी मला खूप आवडल्या. शतजन्मीचे सौभाग्य आमचे आलो तुझ्या पोटी, तुझला प्रणाम कोटी कोटी. इतकी छान समृद्ध अशी कविता आणि समृद्ध असा विषय आई. डॉक्टर शुभदाताई, खूप छान वाटलं ही कविता ऐकताना. आणि आपल्यापैकी प्रत्येकांना आपल्या आईची जाणीव नक्कीच झालेली आहे ही कविता ऐकताना. डॉक्टर शुभदाताई, तुमचे खूप खूप आभार. आणि पुढील सर्व सूत्र तुमच्या हाती. डॉक्टर शुभदाताई. खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोठेपणा देता. मी तितकी मोठी आहे की नाही मलाच माहित नाही, पण प्रयत्न करणे आपुल्या हाती, पेटतील निरांजनाच्या तरी वाती. एवढं माझ्या आईने मला शिकवलेलं आहे, त्यामुळं प्रयत्न करते. सर्वांची सादरीकरण खूप छान झाली. भारती खानोलकरांनी संत शिरोमणी तुकारायांचा विषय घेतलेला आहे आणि संतांच्या चरित्रातून क्षणोक्षणाला पावले आपल्याला खूप शिकायला मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संतांची कीर्ती वाढणं. समाज हा संतांना खूप त्रास देत असतो, पण ज्यावेळी त्रासाची एक बाजू उभी केली जाते, त्यावेळेला कीर्तीच्या 7 बाजू अशा परमेश्वर उभ्या करत असतो. हे आपल्याला सर्व संत चरित्र सांगतात. आणि तुकाराम महाराजांची दिसा मासानं चंद्राच्या कीर्तीसारखी वाढणारी शांत कीर्ती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितले की संतांना आणि महंतांना ते मान देत असत. त्यांच्या विचारांचं सौंदर्य ग्रहण करण्यासाठी ते एका पावलावर तयार असत. आणि अशा संतांनी आपल्या राज्यामध्ये आगमित व्हावं, त्यांची पावलं आपल्या राज्याला लागून राज्य पवित्र व्हावं, यासाठी त्यांनी उत्तम घोडा आणि घोडेस्वार तुकाराम महाराजांकडे पाठवले. पण धन आम्हा मृत्तिके समान, किंवा या पार्थिव देहाचा, कीर्तीचा, भौतिक जीवनाचा ज्यांना काहीही म्हणजे वास गंधही नसतो, ते शतमैल त्यापासून दूर असतात असे तुकाराम. आणि म्हणून तुकारामांना मानदंड चेष्टा जे काही आहे ते म्हणतात की आता देवा तूच मला यातून सोडव. आणि हे सगळं आपल्याला माहित आहे की सामान्य माणसाला असं काही वैभव प्राप्त झालं तर केवढा आनंद होतो.
पण संतांच्या अंतरंगाचं खरं रूप आपल्याला इथं दिसतं की ते किती निस्वार्थी आहेत आणि पारदर्शी त्यांचं चरित्र आपल्या पुढे येतं. राजाकडून मिळालेलं निमंत्रण, प्रतिष्ठा, मान सन्मान, पण तुकारामांना यातलं काहीच नको होतं. ते म्हणाले प्रतिष्ठा म्हणजे जणू विष्ठा, त्याला स्पर्शही आपण करायचा नाही. आणि अशा तऱ्हेनं निसंग आत्मतेजानं त्यांनी आपले विचार अभंगातून अत्यंत सुंदर प्रेमभक्तीचं सुंदर रूप त्यात वर्णलं. आणि नको हा संग हा निष्कर्ष काढून एकता नाता एकांत हेच आमचं परमप्रिय ब्रीद आहे. लौकिक सुवर्ण संधी, घोडे गाड्या, वैभव हे देवा तू आमच्याकरता का पाठवतोस? आता भगवंता तूच यातून आमची सोडवणूक कर आणि तुझे चरण हेच आमचं सर्वस्व आहे. या त्रिभुवनात असलेलं तुझं तेज आमच्यात आहे, त्यामुळे आम्हाला वेगळ्या तेजाची, प्रतिष्ठेची, मान मरातबाची काही अपेक्षा नाही. आमचं घर हेच वैकुंठ आहे आणि अशा मोहांपासून आम्ही दूर आहोत. आणि म्हणून राजाला त्यांनी पाठवलं की राजा तू भेटीची वार्ता करू नको, आमचा एकमात्र पोशिंदा विठ्ठल आहे, तो आमची सर्व चिंता वाहतो आणि विठ्ठल रूपामध्येही आम्ही तुलाही पाहतो, कारण राजा ही आमच्यासाठी विठ्ठल रूपासारखा आहे. म्हणजे झऱ्यासारखे निर्मळ झुळझुळणारे विचार हे त्यांनी शिवाजी महाराजांना पाठवलं. राजांचं पत्र पुन्हा पुन्हा वाचलं आणि अत्यंत आदराने त्यांना उत्तर पाठवून आपली मान मरातावापासून, प्रसिद्धीपासून, धन ऐश्वर्यापासून, कीर्तीपासून असलेली परांगमुखता कशी स्पष्ट केली हे या आजच्या त्यांच्या कथेमध्ये किंवा त्यांच्या सादरीकरणात आपल्याला बघायला मिळतं. की तुकाराम महाराज म्हणताय की जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. आम्ही जंगलात राहिलो काय, ईश्वरव्यात राहिलो काय, मोठ्या हवेलीत राहिलो काय, किंवा एखाद्या झाडाखाली राहिलो, तरी आम्हाला तिथे विठ्ठल रूपातच सर्व पाहण्याची सवय आहे. आणि धन आम्हा मृत्तिके समान हा त्यांचा स्वभाव त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने स्पष्ट केला. आणि अतिशय चांगलं सादरीकरण केल्याबद्दल भारती खानोलकरांचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांना पुढच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी संत परंपरेची एक सुंदर कविता आपल्याला सांगितली की संतांच्या नामाने, ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाने आज घरोघरी स्थान प्राप्त झालेले आहे. ती वारकरी संप्रदायाची वाया आहे आणि विठ्ठल भक्तीमध्ये ज्ञानराय आहे. तुकाराम महाराजांचे अभंग गाथा, त्यांचं ते काही जे मोठं चारित्र्य आणि त्यांनी चंद्रभागेनं ती वाचवलेली जी गाथा आहे तिचा साज आज कुठल्याही गोष्टीला येऊ शकत नाही. आणि जे काही ज्ञानदेवे रचिला पाया, वारकरी पंथाची जी सुरुवात झालेली आहे ती ज्ञानदेवांपासून झाली असा आपला सर्वांचा अत्यंत दृढ विश्वास आहे. आणि त्या भक्ती मंदिराचा तुका झाला ते कळस, हे जे एक भक्ती मंदिर संतांच्या रूपानं उभं राहिलं, त्यानंतर नामा म्हणे मी किंकर, संत नामदेवानी किंकरत्व मान्य केलं. त्यासाठी मुक्ताईनी त्यांना अत्यंत ज्ञानाचे धडे पाजले आणि पुढे त्याने अखंड भारतभर पायी यात्रा करून नामाचं महत्व लोकांना समजावून सांगितलं. आणि अशा तऱ्हेनं पुढे जाता जाता
नाथांच्या घरी पाणी भरणारा श्रीखंड्या त्याचाही उल्लेख केला. त्यांचं जे साहित्य आहे अभंग, भारुड, रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण ही अत्यंत गाजलेली त्यांची ग्रंथ संपदा म्हणजे संतांनी आपल्याला दिलेले हे डोळे आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आयुष्य जगायचं आहे. संत चोखा मिळाला तर श्रेष्ठ कवी आणि अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेलं आहे की पांडुरंगा तुझ्या भेटीची मुभा आम्हाला हवी. आणि मग भेटीसाठी काय केलं तर अस्पृश्यता दूर व्हावी हा जो त्यांनी केलेला संकेत आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि काय वानू आता या संतांचे उपकार. संत म्हणजे सज्जन आणि संत म्हणजे अत्यंत नम्र. नत नत म्हणजे नम्र आणि समाजाला डोळे देणारे, समाजाला वाट दाखवणारे, समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आणि आपली कामगिरी आपल्या काळामध्ये भगवंतानी पाठवल्यानंतर जेवढा वेळ आहे त्यातला एक सेकंदही वाया न घालवता भगवंतानं सोपवलेली कामगिरी पूर्ण करणारे असे हे संत आणि त्या संतांची परंपरा या कवितेतून अतिशय उत्तम तऱ्हेनं सादर केली. त्याबद्दल विकास पाटलांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. निवेदिता ताईंनी पावसाचं एक वेगळं रूप, नवचैतन्य, नवजीवन आपल्याला नवी दृष्टी दिली की पाऊस पडल्यानंतर मुजगंध येतो आणि त्याकडे माझं मन त्या म्हणताहेत की तिकडे आसुसलेलं आहे की का मुजगंध येतो, कुठून येतो, कसा येतो याची जिज्ञासा असते. आणि मग त्या मृदगंधाबरोबर दरवळलेला सुरम्य निसर्ग नव्या तेजानी, नव गतीनी, नव्या उत्साहाने वाहणार पाणी सर्वत्र आपल्याला दिसतो. तरुवेलींचं तेज आपण पाहतो. आकाशामध्ये काळेभोर असलेले ढग पाऊस पाडल्यानंतर थोड्या वेळाने विविध रंगांची वस्त्र लेतात आणि पुन्हा नव्या तेजाने, नव्या सौंदर्याने ते सर्व विश्वाला मोहित करतात. मग असं घडत गेलं तर दरवेळेला सुगंध ही आशावादी दृष्टी त्यांनी व्यक्त केली. आणि नुसतीच आशावादी दृष्टी व्यक्त केली नाही तर सुगंधामध्ये आपण दरवळून जाऊया. कारण निसर्गाचा आस्वाद आज माणसं घेत नाही. निसर्गापासून दूर गेलेला हा सगळ्यांचा जीव पुन्हा निसर्गात जायला पाहिजे ही त्यांची अभिलाषा या कवितेत व्यक्त झाली. आणि मग त्या म्हणतात की आपण क्षणभर नाहू आणि अशा तऱ्हेनं नालेल्या मनाला उधाण येईल आणि मग मंद मंद सुगंध येत जाऊन शांत शांत झोप लागेल. म्हणजे निसर्गाचा खऱ्या अर्थानं मानवी मनावर होणारा सुंदर परिणाम या कवितेतून त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या कवितेला पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनस्वी कौतुक, अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनी नोबेल पारितोषिक विजेता राणांचं जीवनवृत्त आपल्यापुढे सादर केलं की 1822 मध्ये त्यांचा जन्म, 4 वर्षे शाळा, नंतर आर्य शाळा, मुस्लिम शाळा, मग पंजाबी विद्यालयामध्ये पदवी घेतली. स्कॉलरशिप त्यांनी पदव्युत्तर परीक्षेनंतर मिळवली आणि या स्कॉलरशिपमुळे त्यांना इंग्लंडला जाण्याचा योग आला. PhD ही सर्वोच्च पदवी मिळाली. 1 वर्ष रसायनशास्त्राचं अध्यापन केलं आणि 1952 साली स्वतःची खूप उत्साही अशी महत्वाची कामं करून या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव दिगंताला पोहोचवलं. आणि मग संचालक पद म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली
आणि सगळ्यात महत्वाचं केल्याने होत आहे हे रे आधी केलेच पाहिजे. अखंड कार्यरत राहणं, नंदादीपासारखं प्रज्वलित राहणं आणि आपल्या कार्याचा प्रकाश आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सदैव पसरत राहणं, पसरवीत राहणं, याच त्यांना फलित म्हणजे 1968 साली नोबेल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. ते जे कार्य त्यांनी केलं होतं त्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. पॉलिमर ऍक्शनचा त्यांनी शोध लावला, अनुवंशिक आजारांचा अभ्यास केला आणि कृत्रिम जनुकांचाही त्यांनी अनेक ठिकाणी अभ्यास करून संशोधन केलं. म्हणजे अशी माणसं आपल्या पुढे सतत डोळ्यासमोर राहतील तर आपली कार्यशक्ती, चेतना, उत्साह, स्फूर्ती, आपला स्फुल्लिंग सतत तेवत राहील. हे छान काम अरविंद चव्हाणांनी केलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांना मनस्वी शुभेच्छा. अनामिका चव्हाण तर त्या वेगवेगळ्या विषयांमध्ये खूप रस घेतात आणि आपल्या पद्धतीनं ती कथा असो, तो लेख असो, वेगळ्या पद्धतीनं कसा मांडता येईल याचं चिंतन त्यांच्या लेखामध्ये, कथेमध्ये दिसतं. शीर्षक आहे झेंडूचं फूल. ही एक कथा आहे. आणि मग 10वी-12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा गट 20 वर्षाने एकत्र आला. साताऱ्याची पिकनिक ठरली, सर्व जमले, गप्पांना बहर आला, भूतकाळ आठवला, कोण कसं त्या काळी दिसत होतं, किती सुंदर दिसत होतं. आजच्या चिंता, शिक्षणाचा जो काही वेध लागलेला असतो त्याची पूर्ती, त्यामुळे आजच्या रूपामध्ये घडलेलं ते वेगळं दर्शन आपल्याला काहीतरी वेगळं शिकवून जातं. आणि अशा तऱ्हेने या गप्पामध्ये त्यांना एक उणीव जाणवली की एक आपला मित्र आपल्याला भेटत नाही, कित्येक वर्षात त्याचा काही संपर्क नाही. आणि मग काय करावं, कुठे जावं असा विचार आहे. चहा भोजन झालं, विश्रांती झाली, मग फुल शेती पाहण्याचा संकल्प झाला आणि ते त्या शेतामध्ये गेले. लांबूनच त्याला पाहिल्यानंतर त्याची जवळीक अंतःकरणात जागी झाली आणि जवळ गेल्यानंतर तर पटलं की अरे, ज्याची आपण आतापर्यंत आठवण काढत होतो, ज्याच्या भेटीची तीव्र इच्छा मनात होती, तोच तर हा सूरज आहे. आणि त्या सूरजनी मग आपलं आयुष्य सांगितलं की 12वी नंतर कॉम्प्युटर केलं, भावाच्या शिक्षणाकरता आई वडिलांना शेती विकावी लागली, मग काही वर्ष नोकरी केली, पण मग नोकरीमध्ये दुसऱ्यांच्या आदेशावर जगण्याचं आयुष्य मला अस्वस्थ करू लागलं आणि त्यामुळे मग यांत्रिक जीवनाचा कंटाळा आला. मग माझी माती मला बोलावू लागली, मायबाप बोलावू लागले आणि एका क्षणात निर्णय घेतला आणि गावी जाऊन फुलांची शेती करण्याचा निर्णय घेतला, गाव गाठलं. आता इथे त्याला एकट्याला स्वतःची भरघोस शेती करता आली असती, पण राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, या उक्तीला जागत त्यानं गरीब शेतकऱ्याला साथ दिली आणि त्याच्या पडीक शेतीमध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरं त्या गरीबाच्या घरी राहू लागली आणि त्याला काही कमी पडणार नाही. त्याच्या आयुष्यात आनंदाचे दीप प्रज्वलित होतील आणि त्याचं आयुष्य कसं भरभराटीला लागेल याकरता केलेले प्रयत्न म्हणजे ती फुल शेती. इंटरनेटवरून त्यासाठी माहिती केली, अभ्यास केला आणि एकत्र शेती करण्याचे परिणाम अत्यंत छान झाले. कुणालाही आजार पण आलं नाही, ज्यांचे आजार होते ते पळून गेले आणि भरघोस पुष्प सौंदर्य हे नशिबाला आलं. आज भरभरून त्याची निर्यात केली जाते आहे. आता परदेशातही ती निर्यात केली जाणार आहे, कारण सौंदर्य सजावटीसाठी झेंडूची फुलं आहेतच,
त्यांचा उपयोग आहे, पण सगळ्यात महत्वाचं त्याच्यामधले जे तो उग्रवास आहे, तो उग्रवास आजारांवर अनेक औषधी म्हणून उपयोगी आहे. आणि अशा तऱ्हेनं त्या रिसॉर्टला त्या विद्यार्थ्यांनी दिलेली भेट आणि त्या भेटीमध्ये त्या न सापडलेल्या न भेटलेल्या विद्यार्थ्याची अचानक झालेली भेट सर्वांना सुखवून गेली. पुष्प सौंदर्याने सगळे मोहित झाले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टीतून शिकायचं आहे की मातीशी इमान राखा, आई वडिलांचं प्रेम विसरू नका, आणि घेऊनी पंगो आपल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी, आणि गरिबांच्या साठी आपलं आयुष्य जो वेचतो भगवंत त्याला भरपूर आयुष्य, सुख, समृद्धी, पैसा, धन, कीर्ती सगळंच देतो. आणि हा आनंद घेऊन ते सगळे विद्यार्थी परत जाताना मात्र त्यांचं अंतःकरण जड झालं. कारण खूप तिथे त्यांचं मन रमलेलं होतं. त्या रमलेल्या मनाला पुन्हा एका बांधील परिस्थितीत घेऊन जाणं त्यांना अवघड झालं. आणि अशी एक छान कथा आपल्याला ऐकायला मिळाली. त्याबद्दल अनामिकाताईंचं मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. अनुसयाताई कुंभार सुद्धा नवनवीन विषय आपल्यापुढे आणतात. यांनी पण एक पावसाचं नवं रूप, नवी अनुभूती आणि मानवी चैतन्याचं इथे आपल्याला एक सुंदर रूप दाखवलं. या संपूर्ण कवितेमध्ये मानवीकरण आहे. मानवीकरण हा अलंकार आहे. त्याला इंग्रजीमध्ये पर्सॉनिफिकेशन ऑफ स्पीच म्हणतात. म्हणजे निसर्गावर मानवी भावनांचा आरोप केला की मृगधारेला वसंत म्हणजे मृगधारेने वसुंधरेला झाली पाऊस बाधा, आणि धरती जणू कृष्ण राधा. म्हणजे भगवंताचं रूप त्यांना या सृष्टीत दिसलं. वसुंधरेचा झिळमिळता पदर, मेघ सावळे धुसर धुसर काया, वृक्ष जनाना बहाल झाली हिरवी शाही. म्हणजे या सगळ्या चैतन्यामध्ये त्यांना मानवी भावना दिसल्या. आणि त्या मानवी भावनांचं अत्यंत उत्कट वर्णन त्यांनी केलं. डोंगरामध्ये सुद्धा त्यांना मानवी भावना म्हणजे एखादा बलशाली पुरुष आपल्या राखट अशा हाताने कसा आपल्या सौंदर्याला नटवतो, तसं डोंगरमाळा इथे नटल्या. कोवळे किरण पिवळे धवळे, शेतातून खेळत लोळे. इथे मला भारत आंब्यांची सायंकाळची शोभा आठवली. कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. ही सुंदर कविता मला आठवली. आणि मग क्षितिजावरती अंधुक अंधुक छाया, आणि असं म्हणत म्हणत त्यांनी कवितेचा केलेला समारोप खूप छान होता. त्यांचंही मनस्वी अभिनंदन. आणि पुढील सादरीकरणासाठी भरपूर सर्वांना शुभेच्छा. सर्वांची सादरीकरण सुंदर झाली आणि मला त्याची मांडणी करण्याची संधी सरांनी दिली. त्याबद्दल मला खूप आनंद झाला. आणि माझ्या मनातही एक आगळा वेगळा पाऊस साकार झाला. त्याला आनंदाचं रूप प्राप्त झालं. जय जय श्रीराम.